श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि ही पाहू शकता आमची आई आहे। आई आलेली होती काल वस्तीला। आई आमची पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये दिसत आहे कारण की लाख शुभेच्छा। अहो आमच्या अहोंचा आज वाढदिवस आहे। अहोंचा वाढदिवस आहे पण सकाळपासून लक्षातच नाही। आता लक्षात सगळ्या वडिलांचा वाढदिवस आहे म्हणून श्रीच्या पण लक्षात। हा लक्षात होतं तुझ्या? खरं बोल, खरं बोल, कॅमेरा चालू आहे, खरं बोल। इकडे बघ, इकडे बघ। असं कुणाचा मुलगा आहे सांगा? वडिलांचा वाढदिवस लक्षात नाही। आता मित्राला फोन लावला। गाणं म्हण नको, तुझं पितळ उघड पडले। थांब फोन तर लावलायस का नक्की? हॅलो, हा रेना, आज आमच्यात कोणाचा वाढदिवस आहे सांगितलं तर तुला? हा खरंच काय? काय ना तुला सांगतो नंतर ना। खरंच ते लक्षात होतं? मग शाळेत पोरस म्हणतो तुम्ही। शाळेत म्हणलेस आणि घरात पप्पासनी शुभेच्छा देणेस? अगं सकाळ माहित नव्हतं, शाळेत दुपारी गेले जेवणाला बसल्यावर लक्षात आलं आज 1 तारीख आहे। बघाव काय मग सेलिब्रेशन? मैत्रिणींनो, आज आहे यांचा वाढदिवस 1 जानेवारी। सकाळपासून कोणाच्याच लक्षात नाही आणि आता ते स्वतःच आल्यावर म्हटले की माझा आज वाढदिवस आहे, कारण त्यांना मित्रांनी हे केलं असणार आहे, शुभेच्छा दिलेल्या असणार। मग त्यांच्या पण लक्षात आलं, त्यांच्या पण लक्षात नव्हतं, कोणाच्या लक्षात नव्हतं। मग आता आल्यावर त्यांनी कामावर आल्यावर दुकानात शुभेच्छा दिल्या। असं होतं बघा, कधी कधी कामात काहीच लक्षात राहत नाही, स्वतःचा पण वाढदिवस कधी लक्षात राहत नाही। त्यांचा तर राहून दे, पण माझा पण लक्षात राहत नाही की एकमेव श्रीचा तेवढाच वाढदिवस आमच्या लक्षात राहत नाही, कोणाचा लक्षात राहत नाही। शुभ संध्याकाळ सर्वांना। आज आहे 1 जानेवारी 2025। नवीन वर्षाच्या माझ्या सगळ्या ताईंना, मैत्रिणींना आणि दादांना खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करून, तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होऊन तुमचे जीवन सुखाने, समृद्धीने, भरभराटीने फुलून जाऊन दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना। आणि संध्याकाळचे आता वाजलेले आहे 8, 8:30। आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। चहा झाला का सर्वांचा? माझा तर आत्ता झालाय, म्हणून मी विचारलं, कारण सर्वांचा चहा लवकर होतो मला माहिती आहे, पण मी विचारलं की झाला का, कारण मी आत्ता घेतलेला आहे, तुमचा लवकर झालेला असणार आहे। चला, भात होता सकाळचा, तर थोडं पाणी घातलं आणि कुकर लावलेला आहे। 1 शिट्टी घेणार म्हणजे परत तो ताजा होतो। आणि पाठीमागून जो आवाज येत आहे त्याच्याबद्दल माफ करा, कारण काम चालू आहे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये, त्यामुळे तो आवाज यायला लागलेला आहे। आता स्वयंपाक करून घेते। वांग्याची थोडी भाजी आहे, भात होता तो गरम करायला ठेवलाय, भाकरी करायची आणि थोडी काय तर भाजी करायची। चला, कामाच्या गडबडीत काहीच लक्षात राहत नाही मैत्रिणींनो। आज खरोखरच 1 जानेवारी असून यांचा 1 जानेवारीला वाढदिवस असतो आणि कुणाच्याच लक्षात नाही। श्री म्हणतो त्याच्या लक्षात होतं म्हणून, पण काय माहीत आता, त्याच्या मित्राला फोन लावला तो पण म्हणत होता की श्रीच्या लक्षात होतं, पण माझ्या तर काय लक्षात राहत नाही। एकदा असं होतं की माझा पण वाढदिवस माझ्या लक्षात राहत नाही। संध्याकाळी ते स्वतःच येऊन सांगायला लागले, कारण त्यांच्या मित्रांनी त्यांना विश केलेला असणार आहे। त्यावेळी आम्हाला कळालं की आज त्यांचा वाढदिवस आहे। ती आमच्यात काय वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे नसतं, कोणाचाच वाढदिवस आम्ही शक्यतो करत नाही। काही केलं तर आम्ही गोडधोड जेवणच करतो, कारण काय वाढदिवस साजरा करायचा, आपल्या आयुष्यातील 1 वर्ष कमीच झालेलं असतं, त्यामुळे आम्ही काय वाढदिवस साजरा करत नाही। सेलिब्रेशन कशासाठी करायचं तर आपल्या आयुष्यातील 1 वर्ष कमी झालं म्हणून, यासाठी सेलिब्रेशन करायचं
असली कसली प्रथा आहे ही, मला तर काय आवडत नाही. संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे मी. स्वयंपाक काही जास्त बनवणार नाही. आणि एका ताईंची कमेंट आलेली मला की अन्नपूर्णा देवीची मूर्ती तू कुठून आणलेली आहे. तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही मला माझ्या आईने दिलेली आहे आणि ती मूर्ती तिने काशी विश्वेश्वर तिकडनं आणलेली आहे. तेच मी तिला सांगत होते की तू सांग म्हणून, पण तिला कॅमेऱ्यासमोर बोलायला असं म्हणजे सवय नाही आहे, त्यामुळे ती काय म्हटली मी काय नाही बाई तुझं तूच सांग. पण खूप छान मूर्ती आहे मैत्रिणींनो, कारण कमळात बसलेली अन्नपूर्णा देवी आहे. डिसेंबर कोणकोणताही साजरा केला. आमच्यात तर 1 डिसेंबर वगैरे काही नसतं, कारण श्री आमचा एकदम कट्टर आहे. आपलं नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला, त्याच वेळी पुरणपोळीने चालू करायचं त्यानं मला आधी सांगितलेलं. व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा त्यानं. तेव्हा आम्ही 1 डिसेंबर केला नाही. श्री मला काय म्हणतो, सगळ्या मावशांना माझ्यातर्फे सांग ट्रक भरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला. त्यामुळे श्रीतर्फे सगळ्या मावशांना तुम्हाला ट्रक भरून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वांग्याला फोडणी घालताय मी, कारण सकाळचं थोडं वांग आहे. आता फ्लॉवर वगैरे आहे पण निवडायचा कवा, आणि आता कंटाळा आलाय त्यामुळे वांग्याची भाजी करते. आणि मैत्रिणीनं मी कुंतीच्या वाणाची पूर्ण कथा सांगितलेली आहे. आणि कुंतीचं वाण म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आणि ते वाण आपल्याला किती वर्ष द्यायचं असतं, परत कसं द्यायचं असतं, ही सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. ते व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे, व्हिडिओ बघा. कुंतीचं वाण जर आपल्याला मिळालं तर त्याच्याहून म्हणजे मोठं पुण्य नाही. ते कुणाला तर असं नशिबानंच वाण मिळतं कुंतीचं वाण. आणि मैत्रिणींना तुम्हाला कुणाला जर मिळालं तर घ्या, कारण ते वाण शक्यतो मिळत नाही. ही सगळी माहिती पण मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे बघा. व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. नवीन वर्ष चालू झालेलं आहे मैत्रिणींनो, तर नवीन वर्षात नव्याने सुरुवात करा. जे काही मागच्या वर्षी झालं असेल वाईट चांगलं ते मनात धरायचं आणि पुढे चालायचं. वाईट झालेलं असेल ते सोडून द्यायचं आणि चांगलं तेवढं मनात धरायचं आणि त्याहून चांगलं कसं होईल हे ह्या वर्षी नियोजन करून चालत राहा. आपण जे नियोजन केलेलं असतो किंवा आपल्या जी मनाची जिद्द असते त्या जिद्दीने सगळ्या अडचणी पण दूर झाल्या पाहिजेत. जिद्द पण आपली तशीच पाहिजे, लक्षात ठेवा. जिद्दीत पण आपल्या एवढी ताकद पाहिजे की कितीही अडचण आली तर तिलासुद्धा लाज वाटली पाहिजे आणि तिने पाठीमागं गेलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कसं असतं मैत्रिणींनो, आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या आल्या पाहिजेत. सुख आलं पाहिजे, अडचणी आल्या पाहिजेत, त्याप्रमाणे दुःख आलं पाहिजे आणि त्यामागून सुखसुद्धा आलं पाहिजे. अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाही त्यातनं मार्ग कसा काढायचा. एवढी भाकरी, 2 भाकरी आहेत मैत्रिणी आणि 3 भाकरी करणार झाला. स्वयंपाकाला वेळ लागत नाही, पण यायचं आणि गॅस कट्ट्याचं उभा राहून करायचं. तिथनं इथंपर्यंत यायलाच नको वाटत. आली की स्वयंपाक पटपट पटपट होतो. ₹20 चाळण आणलेली मैत्रिणीने, हे बघू शकता तुम्ही, फाटलेले. लई तर महिना सुद्धा वापरले नाही आणि फाटले. आपली मोठी चाळण बरी, ही म्हणलं ठेवायला डब्यात बरं पडतं आणि चाळायला बरं पडतं म्हणून छोटी आणलेली. ही रांगोळी घालायला छान आहे बघा मैत्रिणीने. रांगोळी आपली संस्कारवरती रांगोळी चाळायला
एक नंबर आहे बघा ही. तेवढीशी छोटीशी चांगली पडते यातनं. साधी रांगोळी पण आपली कलरची घालायला असं चालू छान आहे. पीठ पण यातनं चांगलं पडते. आणि आपल्या आयुष्यात सगळ्या नमुन्याची हर एक नमुन्याची माणसं सुद्धा आली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला माणसांची ओळख पण असते की कुठला माणूस कसा आहे. माणसं आपल्याला वेगवेगळी भेटली की आपल्याला त्यांचे स्वभाव कळतात, त्यांचं वागणं कळतं आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये बदल करतो. मग ती लहान मुलं असून देत किंवा मोठी माणसं असून देत, पण वेगवेगळ्या नमुन्याची आपल्याला भेटली पाहिजे. एकदा कसं होतं बघा, तर लहान मुलांकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कारण त्यांच्यामध्ये पण एक जिद्द बघायला मिळते आपल्याला. एवढी जिद्दी असतात लहान मुलंसुद्धा, कोण किती काहीही म्हणू दे, पण त्यांच्या मतावरती ठाम असतात आणि ते जे काय करत असतात ते करतातच. आणि लहान मुलांचं मन हे खूप निर्मळ असतं, त्यांच्या मनात कोणती गोष्ट नसते. वापरतो बेसन पिठात पण ही चाळण चालते बघा. कारण बेसन पिठाचा काय वापर आपला सारखा नसतो, त्यामुळे काही खराब होणार नाही. ज्वारीचं गव्हाचं पीठ असतं त्याचा वापर सारखा असतो, त्यामुळे ते खराब होतं. बेसन पिठात चालू शकते किंवा संस्कार भारती रांगोळी चाळायला, साधी रांगोळी चाळायला ही चाळण चालू शकते. रोजच्या वापरात चालत नाही कारण त्याची जाळी ती खूप नाजूक आहे. म्हणून लहान मुलांना आपण देव मानतो बघा. खरंच मोठ्यांची मनंसुद्धा लहान मुलांसारखीच पाहिजे. जेवढी लहान असून त्यांना अक्कल असते तेवढी मोठ्या माणसांना सुद्धा अक्कल नसते कसं वागावं, काय करावं. आता इकडे मी भाकरी बनवून घेत आहे. 3 ते 4 भाकरी बनवणार आहे, पण 3-4 भाकरी बनवायच्या म्हटलं तरी त्या जास्त होतातच. कमी होत नाहीत पण जास्त या होतातच. आणि असा ॲप्रन वापरलेला बरा असतो बघा. ॲप्रनमुळे काय होतं तर आपला ड्रेस असेल किंवा गाऊन असेल, साडी असेल ती खराब होत नाही. त्यामुळे असा एखादा ॲप्रन शिवून घ्यायचा. मैत्रिणींनो, आयुष्यात आपल्याला जेवढं शिकता येईल नवनवीन तेवढं शिकलं पाहिजे. मग आपलं वय किती पण होऊन दे, शिकण्याला वयाची अट नसते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण आयुष्यभर जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण शिकलं पाहिजे. कोणती पण गोष्ट असून दे, मग ती शाळेसंदर्भात असून दे किंवा इतर कोणत्याही संदर्भात असून दे. आणि आता सगळ्या वस्तू शिकणं खूप सोपं झालं आहे, कारण इंटरनेटमुळे तुम्हाला खूपच सोपं झालं आहे. कोणती पण गोष्ट तुम्ही मोबाईलवर सर्च केली की ते येते. त्यामुळे आपण कोणती पण गोष्ट सहजरित्या शिकलो जातो. शिलाई काम असून दे, भरतकाम असून दे, विणकाम असून दे किंवा कोणतीच गोष्ट आपण मैत्रिणीनं आपल्याला आता कोर्स करायला जायची सुद्धा गरज नाही, कारण एवढी फॅसिलिटी आपल्याला मोबाईलवर सुद्धा मिळू शकते. सगळं लॅपटॉप वगैरे सुद्धा आपल्याला मोबाईलवर शिकता येतं. मी असं म्हणत नाही की कोणी शिकायला जाऊ नये, असं काय म्हणत नाही. शिकायला गेलेलं हे वेगळंच असतं. पण आपल्याला जर एखादी आवड असेल शिकायची आणि जर आपली परिस्थिती नसेल तर आपण काय करायचं तर मोबाईलवर सुद्धा लॅपटॉप आपण कसा चालवू शकतो किंवा कसा वापरू शकतो हे शिकता येतं. आयुष्य खूप सुंदर आहे. नाही त्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा पाहिजे त्या गोष्टीत वेळ घातलेला कधीही चांगला. नाहीतर एक लोकांना सवय असते की याचं उन्हं काढ, त्याचं उन्हं काढ आणि तो पुढे चालला आहे त्याला कसं पाठीमाग खेच, एवढंच बघण्यात पूर्ण आयुष्य घालवतात. आणि त्याने काय मिळवतात तर त्यांचं जे कॅरेक्टर असतं किंवा त्यांचं जे कर्म असतं ते खराब करतात. आणि आयुष्याची ज्यावेळी शेवटची वर्ष येतात त्यावेळी त्यांना काय होतं ते सगळं व्याजासकट मग परत करावं लागतं. आणि त्यावेळी मग काय करतात तर डोक्याला हात लावून बसतात. पण त्यावेळी वेळ गेलेली असते आणि कसं असतं कोणतीच गोष्ट त्यांच्या हातामध्ये नसते. आपण आयुष्यात चांगलं काहीतरी शिकून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे, जेणेकरून आपली पुढची पिढीसुद्धा सुखात जगली पाहिजे आणि पुढच्या पिढीने सुद्धा आपला आदर्श घेतला पाहिजे. आणि नावंसुद्धा आपली माझी आई अशी होती, वडील असे होते किंवा माझे आजी आजोबा असे होते असं नावं काढली पाहिजे. नाहीतर माझ्या आजी आजोबांनी आयुष्यात येऊन काहीही केलं नाही, आले तसे गेले असं म्हणायला नको, अशी आपली नावं निघायला नको. त्यासाठी आयुष्यभर झिजलं पाहिजे. असं मी कधीच ऐकलं नाही की काम करून करून माणूस मेला आहे. काम करून कधी कोण मरत नसतं. त्यामुळे काम करूनच आपलं आपण नाव मिळवायचं.